नमस्कार मित्र. आपण बऱ्याच वेळा बोलता बोलता सहज बोलून जातो की नशिबात असेल तर सर्व मिळेल. पण तसं पाहिलं तर आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या नशिबावर सोडून देतो. कित्येक वेळा आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यापासून दूर ठेवणारी पळवाटी असू शकते. मग या उलट आपण प्रयत्नांना प्राधान्य देऊन नशिबापेक्षा त्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर काय होईल? आपलं मन शांत होऊन आपण प्रयत्नावर भर देऊ शकतो. नशीब आणि परमेश्वरावर श्रद्धा यातलं कोण जास्त विश्वासार्ह आहे ते सांगा. याचे उत्तर कोणीही ठामपणे परमेश्वर असंच देणार. कारण आपण माणसं आहोत. आपल्याकडे सारासार विचार करण्याची बुद्धी आहे. आता याचा आणि सुदामाच्या भल्याचा काय संबंध म्हणाल? तर थांबा, मी तुम्हाला याबद्दलची गोष्ट सांगणार आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा हे बालपणीचे मित्र आहेत. हे तर आपल्याला माहितच आहे. ते दोघेही एकाच गुरूंचे शिष्य होते. त्या काळी गुरुकुल पद्धत होती. शिष्यांना गुरूंच्या घरी राहून शिक्षण पूर्ण करण्याची पद्धत. ऋषी संदीपनी यांच्या आश्रमात श्रीकृष्ण आणि सुदामा राहत होते. त्यांना रिकाम्या वेळेत गुरुपत्नीला घरकामात मदत करावी लागत असे. एकदा सायंकाळच्या वेळी गुरुमाने त्यांना सरपणासाठी लाकूड गोळा करण्यासाठी पाठवले. परंतु गुरुमाने त्यांना थकल्यावर भूक लागेल म्हणून श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांसाठी एक एक मूठ चणे सुदामा जवळ दिले. ते दोघेही जंगलात सुकलेली लाकडं गोळा करून जमले. अंधारही पडला. रात्री तिथेच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. श्रीकृष्ण झाडाखाली झोपून गेला. सुदामा जागा राहून राखण करत होता. पण त्याला भूक लागते. मग त्याला आठवतं की गुरुमाने आपल्याला चणे दिले आहेत. पण त्याची भूक भागत नाही म्हणून जे चणे श्रीकृष्णासाठी दिले होते त्यासाठी तो थोडा वेळ विचार करतो. पण नंतर ठरवतो श्रीकृष्ण तर झोपला आहे, त्याला भूक लागली नसेल आणि श्रीकृष्णाच्या वाटणीचे चणे सुद्धा स्वतःच खाऊन टाकतो. हळूहळू पहाट होते आणि दोघे जण परत आश्रमात सरपण घेऊन येतात. श्रीकृष्णाला चण्याबद्दल काहीच माहित नसतं. तो त्याबद्दल काही विचारतही नाही. असेच दिवस निघून जातात. शिक्षण पूर्ण करून दोघे जण आपापल्या घरी निघून जातात. श्रीकृष्णाबद्दल आपल्याला सर्वांनाच माहित आहे. राज्य, राजवाडा त्याच्याजवळ सगळंच होतं. पण सुदामा एक ब्राह्मण पत्र होता. त्याचंही लग्न होतं, मुलं होतात. पण त्याच्याकडे कायमचे दारिद्र्य वास्तव्याला होते. त्याची पत्नी त्याला वारंवार श्रीकृष्णाची आठवण करून द्यायची. एकदा मित्राकडे मदत मागा सतत सांगत राहायची. पण सुदामाला ते नकोसे वाटायचे. त्याला त्याच्या दारिद्र्याचा कमीपणा वाटायचा. तरीही त्याची पत्नी एक दिवस त्याची मनधरणी करतेच. मग काय, श्रीकृष्णाकडे जायचं तर रिकाम्या हाती कसं जायचं हा प्रश्न उभा राहिला. तो राजा आहे. आपण गरीब ब्राह्मण त्याला काही देऊ शकत नाही. मग त्याची पत्नी घरात मुठभर पोहे होते तेच बनवून त्याला बांधून देते. सुदामाची श्रीकृष्ण भेटीची यात्रा सुरू होते. त्याला मित्राच्या भेटीची ओढ लागते. मजल दरमजल करत तो द्वारकेत प्रवेश करतो. श्रीकृष्णाची नगरी अगदी प्रसन्न वाटत होती. वातावरण आनंदित करणारं होतं. सगळीकडे सुबत्ता, धन, वैभवाची प्रचिती येत होते. प्रजा प्रसन्न होती. सुदामालाही बरं वाटतं. पण दारावरचे द्वारपाल त्याचा अवतार पाहून त्याला थांबवतात आणि त्याचे टिंगल उडवतात. तरी सुदामा विनंती करतो आणि सांगतो, एकदा तुम्ही दरबारात जाऊन सुदामा श्रीकृष्णाला भेटायला आल्याचं सांगा. जर मला बोलावलं तरच मला आज सोडा, तोपर्यंत मी इथेच थांबतो. द्वारपाल त्याची दयनीय अवस्था पाहून शेवटी तयार होतात व दरबारात जाऊन सांगतात. सुदामाचं नाव कानावर पडतात श्रीकृष्ण धावतच मुख्य द्वाराकडे येतात. बालपणीची मैत्रीच वेगळी. काय ते प्रेम, किती तो आनंद. एकमेकांना पाहतच घट्ट आलिंगन देऊन श्रीकृष्ण सुदामाला घेऊन दरबारात आणतात. आपल्या आसनावर बसून त्याची प्रेमाने चौकशी करतात. मग श्रीकृष्ण विचारतो, काय रे सुदामा, माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय पाठवले आहे? त्रिकालदर्शी त्या श्रीहरीच्या नजरेतून काही सुटणार आहे का? मग सुदामा त्याच्या जवळची पोह्याची पुरचुंडी त्याच्या समोर ठेवतो. श्रीकृष्ण आनंदाने ते मुठभर पोहे खातो आणि त्या पोह्याची स्तुती करू लागतो. श्रीकृष्णाचा पाहुणचार घेऊन सुदामा 2 दिवसांनी घरी परत जायला निघतो. त्याला काही मागावसे वाटत नाही.
तो भेटीनेच तृप्त झालेला असतो. पण परतीच्या वाटेवर त्याला पत्नीचे अनेक प्रश्न आठवत राहतात. हळूहळू घर जवळ येऊ लागते, पण त्याला स्वतःचे घर बदलल्यासारखे वाटत होते. दारिद्र्य जाऊन त्याला घरात धान्याच्या राशी दिसत होत्या. मुलं बाळ आनंदाने खेळत होती. मग त्याच्या लक्षात येते, श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोण त्याची परिस्थिती बदलणार. त्यानं काही न मागता त्याला श्रीहरीने सर्व काही पुरवले होते. एक मुठभर चण्याची परतफेड जेव्हा मुठभर पोह्यांनी होते, तेव्हा वेळ बदलायला सुरुवात होते. विधात्याने हे जग असंच निर्माण केलंय. जे सुदामाने नकळत हिरावून घेतलं, त्याची परतफेड त्याला करावी लागली, तेही नकळतपणे. पण त्याने श्रीकृष्णाला भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानं प्रयत्न केला, म्हणूनच त्याचं भाग्य परिवर्तन झालं ना. तसंच आपणही आपल्या नकळत अनेक चुका करत असतो, पण या जगात परिणामांना पर्याय नाही. आपल्याला ते भोगावेच लागतात. पण या प्रवासात त्या श्रीहरीची सोबत घेतली तर सगळं सोपं होऊन जाईल ना. म्हणून गोष्टी नशिबावर सोडण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवून, त्याचा हात आपल्या हातात घट्ट आहे, तो आपल्याला अलगदपणे सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढेल, हा विश्वास ठेवा. आपल्याला फक्त प्रयत्नांची गरज आहे, आणि प्रयत्न करणं ही एकच गोष्ट माणसाच्या हातात आहे. निर्धास्त राहा. झालेल्या चुकांची क्षमा मागायला अजिबात लाजू नका. त्या परमेश्वराची सर्वांवर कृपादृष्टी आहे. जय श्री राधा रमण.